काँग्रेसची मोडलेली पाठ अजून सरळ होत नाही, तर ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत खासदार अमोल कोल्हे यांनी केलं. अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. अमोल कोल्हे यांच्या काँग्रेसवरच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. अमोल कोल्हे यांनी स्वतःच्या पक्षाकडे जास्त लक्ष द्यावं, आम्हाला कमी सल्ला द्यावा, असं वडेट्टीवार म्हणाले. विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाची चर्चा 20 दिवस चालली, यात काही षडयंत्र होतं का, असा प्रश्नही विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. जागा वाटपाचा तिढा 2 दिवसात संपला असता तर 18 दिवस आम्हाला प्रचारासाठी मिळाले असते, असंही त्यांनी नमूद केलं. महाविकास आघाडीत दुरुस्ती करणं गरजेचं आहे, समन्वय न राहिल्यास मोठी किंमत मोजावी लागेल, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. तर इंडिया आघाडी एकदा तुटली तर पुन्हा तयार होणार नाही, याबद्दल चिंता वाटते, असंही राऊत म्हणाले. धुसफुसीच्या मुद्द्यावरून त्यांनी ही चिंता व्यक्त केली. महाविकास आघाडीत आपापसात वाद पेटले आहेत, अशी टिप्पणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. जनता आमच्यासोबत आहे, डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकेल, हे जनतेला मान्य आहे, असंही बावनकुळे म्हणाले. मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. नगरसेवकांना विचारात घेतलं जात नसल्याची तक्रार करण्यात आली. मातोश्रीवरील बैठकांमध्ये डावललं जात असल्याचा आरोप करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईत बैठक पार पडली. यावेळी भर कार्यक्रमात शरद पवार यांच्यासह सर्व नेत्यांसमोर एका कार्यकर्त्यानं जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदासह सगळ्यांचे राजीनामे घ्या आणि नव्या तरुण चेहऱ्यांना संधी द्या, अशी थेट मागणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रम पत्रिकेवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कार्यक्रम पत्रिकेवर दौंडचे आमदार राहुल कुल यांचं नाव नसल्यानं चर्चांना उधाण आलंय. विधानसभेतील अपयशानंतर जयंत पाटील नाराज आहेत. यावेळी त्यांनी 8 दिवसात स्वतःहून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतो, असं वक्तव्य केल्यानं चर्चांना उधाण आलंय. आता शरद पवार गटाचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण असेल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे. अजित पवार यांनी देवकर यांना पक्षाच्या शिबिराला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेतील 5 माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होताच भाजपमधली खदखद चव्हाट्यावर आली. कॉन्टोन्मेंट मतदारसंघात पक्षप्रवेशाच्या बद्दल नाराजी व्यक्त करणारी पोस्टर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर चौकात लावल्यानं भाजपतली नाराजी समोर आली. पुण्यातील वानवडी भागातून भाजपच्या घर चलो अभियानासह सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. आजपासून शहरात जिल्ह्यात भाजपचं घर चलो अभियान सुरू झालंय. अकोल्यातील स्थानिक नेत्यांनी ठाकरे गटाला रामराम करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून निष्क्रिय लोकांच्या खांद्यावर जबाबदारी दिली जात असल्यानं नाराज पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली. नायगावमध्ये बहुजन विकास आघाडीला खिंडार पडलंय. बहुजन विकास आघाडीचे नायगावचे शहराध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भिवंडी तालुक्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी भाजपात प्रवेश केला. भाजप सदस्य नोंदणी अभियानाच्या अंतर्गत कपिल पाटील आणि हेमंत सावरा यांच्या उपस्थितीत हे पक्षप्रवेश झाले. पालघरमध्ये मनसेला मोठा धक्का बसलाय. मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष समीर मोरे, जिल्हा सचिव दिनेश गवई यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख 30 ते 32 पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. वाल्मिक कराड दाऊद इब्राहिमच्या बरोबरच आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. मुख्यमंत्र्यांची बिहार संपवण्याची मानसिकता दिसत नाही. मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय न्याय मिळेल असं वाटत नाही, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय. बीड हत्या प्रकरणात मुख्यमंत्री लक्ष देऊन आहेत. आरोपीला शिक्षा मिळणारच. सुप्रिया सुळे यांनी या घटनेचं राजकारण करू नये, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यानं विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून आवारा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. असा महत्त्वाचं कॉल रेकॉर्डिंग सीडीआरच्या हाती लागलाय.
CDRच्या मुळे हे कॉल रेकॉर्डिंग हाती लागलं आहे. मागणी पूर्ण न केल्यास हातपाय तोडण्यासह कायमची वाट लावीन अशी धमकी वाल्मिक कराड यांना संबंधित अधिकाऱ्यांना दिली होती असं कळतं. वाल्मिक कराडच्या CID कोठडीचा आज 10वा दिवस आहे. चौकशीच्या फेऱ्यामुळे सध्या वाल्मिक कराडचं टेन्शन चांगलंच वाढलंय, तर वाल्मिक कराड तणावात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या धाराशिवमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मनोज जरांगे, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड सहभागी होतील. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरातील ग्रामपंचायतींनी काम बंदची हाक दिली होती. याला 622 ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचांनी काम बंद ठेवून प्रतिसाद दिला. जालन्यात निघणाऱ्या जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मोर्चाच्या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. आणि आता एक महत्त्वाची बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शहरातील पुरातन देवी महाकाली मंदिरात पोहोचले आहेत. चंद्रपूरच्या दौऱ्यावर आहेत देवेंद्र फडणवीस आणि महाकाली मंदिरात ते पोहोचले. सोबत चंद्रपूरचे भाजपचे आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे हे सुद्धा उपस्थित आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आरती करण्यात आली. एका छोटेखानी कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंदिर समितीच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचा सत्कारही केला जाणार आहे. मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यामध्ये मोर्चाला सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे. लक्ष्मण गाठोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, मोर्चा सुरू झालाय जालन्यातला. सर, आता काही वेळापूर्वी संतोष देशमुख यांचं कुटुंबीय मोर्चाच्या स्थळी दाखल झालेलं आहे आणि त्यांनी या ठिकाणी असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलेला आहे. त्यानंतर आता पुढच्या काही क्षणात हा मोर्चा जो आहे तो मार्गक्रमण करेल. आपण जर दृश्य बघितली तर मोठ्या संख्येनं नागरिक जे आहे ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे आणि जालनाच नाही तर आजूबाजूच्या गावखेड्यांमधून देखील मोठ्या संख्येनं नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे. केवळ मराठा समाजाचंच नाही तर दलित समाज असेल, मुस्लिम असतील, इतर OBC समाजातले देखील काही घटक जे आहे ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे. सगळ्यांची मागणी ही एकच आहे की संतोष देशमुख याच्यावरती झालेला अन्याय जो आहे त्याच्या मारेकऱ्यांवरती फाशीसारखी शिक्षा व्हावी. ह्या सगळ्या मागण्यांना घेऊन आंदोलन केलं जात आहे. खरं तर हा स्वयंस्फूर्तीने मोर्चा आहे. कुठेही या मोर्चाला गर्दी आणण्यासाठी आपण जर बघितलं तर बाहेरच्या गाड्या दिसत नाहीये. स्वयंस्फूर्तीने हा मोर्चा होतो. याकडे कसं बघताय? अतिशय उत्स्फूर्तपणे अन्यायाच्या विरोधात या ठिकाणी जमलेला हा समुदाय आहे. सर्व जाती धर्मातले अन्यायाची चीड असणारे नागरिक, संवेदनशील नागरिक या मोर्चात सहभागी होत आहे. इथं कोणालाही गाड्या पुरवल्या नाही, गर्दीसाठीच्या नियोजनाच्या बैठका झालेल्या नाही. ज्या पद्धतीने संतोष देशमुखांचा हाल करून त्यांचा अमानुष हत्या केली गेली, तिकडे परभणीला सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या आमच्या दलित बांधवाला संपवलं गेलं. हे मानवतेच्या विरोधात, मानवतेला काळीमा फासणारे हे प्रकरण आहेत, या घटना आहेत. आणि म्हणून याच्या विरोधात सर्व जाती धर्मातले नागरिक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरत आहेत. या गुन्हेगारांना पाठीशी घालणारे जे कोणी असतील, आका आणि आकाचे आका, राजकारणी, यांनाही याच्यात किंमत मोजावी लागली पाहिजे आणि हे सर्व या कटाचे सूत्रधार अटक झाले पाहिजेत. या प्रकरणातले आरोपी अजूनही फरार आहेत आणि ज्या पद्धतीने सरकारने आणि सरकारी यंत्रणांनी या बाबतीत काम केलं पाहिजे त्यावर समाजाचा विश्वास नाही, म्हणून समाज रस्त्यावर उतरतोय. तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे. गेली अनेक वर्ष आपण मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्व करत आहात. आपल्याला वाटतं या सगळ्या मोर्चांनंतर संतोष देशमुखला न्याय मिळेल? न्याय तर मिळालाच पाहिजे. हे बघा, परभणीचा जो खून झालेला आहे तो व्यवस्थेने केलेला खून आहे. जो संविधानासाठी तो युवक लढत होता. दुसरा खून हा राजकीय गुंडगिरीतून झालेला खून आहे. आणि या दोघांच्या जर खुनाला वाचा नाही फुडली आज, तर भविष्यामध्ये महाराष्ट्राचं चित्र काय असेल
या महाराष्ट्रात पसरलेली गुन्हेगारीचा तो बळी आहे आणि म्हणून राजकारण आणि प्रशासन हे दोघं मिळून कशी गुंडगिरी करतात याचं हे प्रतीक आहे. त्याच्या विरोधात जनतेनं रस्त्यावर उतरलंच पाहिजे. हा जातीचा मोर्चा नाही ना कुठल्या राजकारणाचा मोर्चा नाही, हा व्यवस्थेच्या मारेकऱ्यांच्या विरोधातला मोर्चा आहे. आपणही मोर्चात सहभागी झालेला आहात. या मोर्चाच्या विरोधामध्ये प्रतिमोर्चे निघत आहे आणि ज्या पद्धतीने न्यायाची मागणी होती तिकडे जातीवर मोर्चा नेला जातो, याकडे कसं बघता? नाही, प्रतिमोर्चे जे निघत आहे तो समाज मोर्चे नाही काढत आहे, परंतु काही असे सुपारी बहादर आहेत जसे लक्ष्मण हाकेसारखे असतील, अशी काही प्रवृत्ती आहेत की ज्या मराठा समाजाच्या विरोधात यांना पक्षाच्या वतीनं लावून दिलं जातं. त्यामुळं असं काही समजायचं काम नाही की आमच्या विरोधात इतर मराठा समाज मोर्चा काढतोय. आमच्या विरोधात जे मोर्चे काढतात ते ठरून आणि सुपारी बहादर हाकेसारखे नालायक लोक मोर्चे काढतायत. तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहात, तुमची काय मागणी? या मोर्चामध्ये जेवढे सहभागी आहेत त्या सर्वांचीच मागणी आहे की जो न्याय अपेक्षित आहे, महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था जी बिघडलेली आहे, तळाला नेऊन ठेवलेली जी कायदा व सुव्यवस्था आहे, पुन्हा पुनर्स्थापित ती झाली पाहिजे आणि संतोष अण्णांना न्याय हा मिळालाच पाहिजे. परभणी संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही मोर्चात आहात, काय मागणी? निश्चितपणानं त्या ठिकाणी संतोष देशमुखांचा ज्या निर्गुणपणे हत्या झालेली आहे अशा आरोपींना आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे की त्या ठिकाणी अजित पवारची खंडणीखोर लोकांचा पक्ष अजित पवारचा आहे का काय? अशा पद्धतीने हत्या होत असेल तरी म्हणताय आरोपी हे भेटू द्या, त्या ठिकाणी हे भेटू द्या. हा अजित पवार काय खंडणीखोरांचे मुकादम झाले का काय? आपण बघतोय हा मोर्चा आता सुरू झालेला आहे. मोर्चा मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतो. या मोर्चामध्ये महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. मोर्चा आता जालना शहरामधून सुरू झालेला आहे आणि त्याची ही सगळी दृश्य आपण बघतोय. या सगळ्या मोर्चेकऱ्यांच्या हातामध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशा स्वरूपाच्या मागण्या ज्या आहेत. बरं लक्ष्मण, या आता आपल्याला मोर्चाकडे आपलं लक्ष असेल. मोर्चानंतर काही प्रमुख नेत्यांची भाषणं होतील, ती सुद्धा आपण न्यूज 18 लोकमतवर लाईव्ह पाहू शकणार आहात. तुर्तास घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय.